हाय फ्रेंड्स, मैं अर्चना जाजू। आज मैं सुमित जो ऑर्थो क्लिनिक है उनके बारे में बात करना चाहूँगी। कोविड के वक्त मेरे हस्बैंड के लेग में इंजरी हो गई थी। मीन्स लिटरली उनका बोन लास्ट फिंगर का ब्रोक हो गया था। तो मैंने सुमित को जस्ट कॉल किया कि दिस इज़ अ हाई कोविड सिचुएशन था उस वक्त और मैं ला सकती हूँ क्या। तो मैं सचिन को लेके आई मेरे हस्बैंड को यहाँ पे, एंड सुमित ने इतना स्मूथली उसका एक्सरे एंड ट्रीटमेंट किया। एंड उसके बाद उन्होंने मुझे स्ट्रिक्टली इंस्ट्रक्शंस दिए कि अर्चना तुम सिर्फ मुझे फ़ोन पे या वीडियोस पे उसका अपडेट देते रहो, आप यहाँ आओ मत, बिकॉज ये कोविड सिचुएशन है। और उन्होंने इतना स्मूथली मुझे 15-20 दिन गाइड किया एंड कैसे ड्रेसिंग रिमूव करना है, उसको सपोर्ट कैसे देना है, बहुत अच्छे से उन्होंने मुझे एक्सप्लेन किया। सिर्फ इतना ही एक्सपीरियंस नहीं है मेरे पास इतना सुपर, मेरे मॉम को भी मैं लेके आई थी जिनका शोल्डर का ऑपरेशन हुआ हुआ है। तो सुमित ने उनका भी ट्रीटमेंट इतना स्मूथली फिजियो में किया है कि मेरी मॉम यहाँ रेगुलर फिजियोथेरेपी लेने आती थी पैंडेमिक के पहले, और उनका हाथ का जो पेन था वो बिल्कुल गायब हो गया है। तो सुमित और उनका टीम प्रज्ञा एंड ऑल देवर्स, आई नो देम पर्सनली, दे आर सुपर। और यहाँ पे सर्विसेज यानी आपको घर वाला फीलिंग आता है। थैंक यू। माझं नाव प्रबोधिनी देवीदास नाईक आहे. मी ॲक्च्युली मेडिकल फील्डवालीच आहे, नर्स. मला माझ्या दोन्ही गुडघ्यांना एवढं दुखत होतं, बापरे, एवढं सहन होत नव्हतं. 1.5 वर्ष झाले आता. मी किती डॉक्टरांना दाखवले, सगळ्या डॉक्टरांनी मला ॲडवाईस केली नी रिप्लेसमेंट, तुरंत ती रिप्लेसमेंट करावं. पण मी घाबरून गेली नाही त्यांनी रिप्लेसमेंटसाठी. फक्त पेन किलर खाऊन मी दिवस काढले. एवढा मला रडायला येत होतं, असं चालताना म्हणजे शक्य हे होत नव्हतं. ड्युट्या वगैरे करताना मला खूप त्रास होत होता. मी तर रिसेंटली रिटायर झाली आहे. मग नंतर माझ्या मुलग्याने ते यूट्यूबमध्ये डॉक्टरांचं सुमित ऑर्थोपेडिक त्यांचं हे वाचली, ॲडव्हर्टाईजमेंट वाचली आणि त्याने मुलग्याने आम्ही अगोदर डॉक्टर सुमितना फोन करून चौकशी केली. तर त्याने आम्हाला सगळी माहिती दिली, असंच आहे जेव्हा येईस तुम्हाला म्हणजे पाहिजे तर तुम्ही ट्रीटमेंट घ्याल, समजा आजची का जबरदस्ती नाही. तरी सगळे त्याने व्हिडिओ वगैरे पाठवले, आम्ही सगळे बघितले याच्यात आणि आम्हाला ते खूप आवडले ट्रीटमेंट. मी मग मुलाला घेऊन लगेच गोव्यावर इकडे आली. पहिला आम्ही आता काल रात्री बसलेली, आज सकाळी पोचली इकडे डायरेक्ट डॉक्टरकडे आहे हॉस्पिटलमध्ये. मग डॉक्टरनी मला त्यांच्याकडचे ह्याच्यात ते गुडघ्यामध्ये मेडिसिन देतात, रिजनरेशन ट्रीटमेंट देतात गुडघ्यासाठी. त्यांचे दोन्ही गुडघ्यांना ते इंजेक्शन देऊन माझे पेन एकदमच थांबवले. म्हणजे मला काही 10 मिनटात मी एकदम उभी राहून की चांगली चालायला लागली आणि मला आता खूप बरं वाटते. खूप थँक्स फॉर द डॉक्टर सुमित आणि डॉक्टर राजेशला पण थँक्स. माझं नाव रोहिणी रामकृष्ण हळदणकर. माझं वय 56 आहे. मी गेल्या 5-6 वर्षापासून गुडघेदुखीच्या त्रासाने आजारी होते. मला चालता फिरता येत नव्हतं. आत्ता मी ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला एक 10 मिनटातच खूप छान फरक पडला आहे. माझं पूर्वीसारखं जीवन चालू होईल असं मला वाटतं आहे. खूप छान थेरपी आहे. Myself, Manik Thosle. I am international powerlifter and 7 times participation in international Asian Commonwealth World Championship. And swimming I will play so many games. I think 9 or 10 games, kabaddi, kho-kho. I mean, basically powerlifting, weightlifting, and athlete. So my daily routine is 3 or 4 hours gym. And then also heavy work. Thank you, sir. So in short, to understand, he is a power lifter for last at least 50 years. He is into this profession and he is regular with his exercise with the strong knees. But he is having dry knees, because of which there is a reduced gap in both the knee joints, and while sitting to standing or while walking, he is getting a little pain more on the right knee joint than the left. But we are going to heal both his knee joints with this visco supplement therapy, knee generation therapy. मुझे उठा नहीं सकता था मैं पहले. आप पैर उठा पा रहे हैं अभी? हाँ, एकदम. It's not even a 3 minutes and you're पहले उठा के रखना पड़ता था. yes. Banded.
बता सकते हैं और मुझे सेंड करू हां हां तुम्हाला आता वॉकिंगमध्ये किती फरक पडतोय? आता सवय आहे ना जेव्हा दूध कमी द्यायची अच्छा, म्हणजे आता पण एकदम कम्फर्टेबल आहे. व्हेरी गुड. Hello, friends. I came here for my neck pain. I had disc bulge problem, and the doctor gave me some exercises, and I was quite well after that. And Hi, my name is Dipti Thote, and I have visited Sumit's multiple times, and I have been his patient for more than 10 years now. Always had a good experience with him in terms of the treatment, the moral support that he has given me every time, and so he's like my family doctor, and I had gone through a lot of bad phases in my life wherein I was advised a lot of wrong treatments to go ahead with couple of good doctors based in Aul. But then with the normal physiotherapy and with Sumit's help, he has treated me well. And so I'm here, my spine is doing okay. I was detected with autoimmune disease wherein I was told that I'll have a bamboo spine. But then with his exercises and with his over knowledge and everything, he has treated me well, and I would really recommend Sumit's. Thank you. Hello, myself Dr. Lata Timbake. I am working in the Pune Municipal Corporation as a medical superintendent. I am a gynecologist. My mother-in-law was suffering from knee osteoarthritis since last many years, and she was not able to walk also since last 28 days. She was totally immobilized. She has to take support of someone to go to the bathroom also. So I saw Sumit's physiotherapy center on Facebook. I inquired regarding this to Dr. Sumit, and I came here with my mother-in-law. They have given the visco suspension treatment, a gel treatment inside the knee, both knees, and she's feeling very good at present. Immediately after that injection, I'm giving this feedback. And she's walking without support. It is really a fantastic, fabulous treatment. Thank you very much. मी विजय दत्तात्रय गायकवाड राहणार पंढरपूर. माझा दोन्ही गुडघे दुखत होते. मला चालायला नीट येत नव्हतं, पायऱ्या चढायला येत नव्हत्या, आणि दुसरी गोष्ट मला असं पाय सरळ केला तरी दुखत होतं, अंग ताटल्यावर व्हायचं. आणि दुसरी गोष्ट गुडघे सारखीच दुखत होती आणि गुडघ्याच्या साईडनं मी दुखत होतं. नंतर ना मी इथं हे कोणचं हॉस्पिटल, सुमित हॉस्पिटल मध्ये आलो. डॉक्टरांना भेटलो आणि डॉक्टरांनी मला त्यांनी औषधं दिली आणि त्यांनी माझ्या गुडघ्यामध्ये इंजेक्शन आणि दुसरी गोष्ट ती कसली ट्रीटमेंट ती काय, आणि त्या इंजेक्शन नंतर मला फरक पडलेला आहे. माझे नाव सरिता लक्ष्मण काते. माझे वय 56.
माझा पाय इतका दुखायचा की चालताना बसायला म्हणजे नेम बसायला जायचं नाही. भयंकर दुखायचा, पोटरी बिटरी भरपूर दुखायची. मी आता इंजेक्शन घेतल्यापासून फरक पडला मला.